नमस्कार, कसे आहात? आपल्या आस्वादमध्ये मी अपर्णा सर्वांचं स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला केळफुलाची भाजी कशी करायची त्याची रेसिपी दाखवणार आहे। आता मी गावी आली आहे, त्यामुळे इथे केळफूल झाडाला लागलेलं आहे केळीच्या, तर त्याची आज मी मस्तपैकी तुम्हाला भाजी कशी करायची काळ्या वाटणामध्ये ती तुम्हाला दाखवणार आहे। तर तुम्ही ही रेसिपी पूर्णपणे पहा। आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला पुढच्या रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहील। आणि हा व्हिडिओ आवडला तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की रिप्लाय द्या। तर चला पाहूया केळफुलाची भाजी। आता माझे मिस्टर केळीचा घड काढत आहेत आणि त्याच्याबरोबर केळफूल काढत आहेत। आज आम्ही केळफुलाची भाजी करणार आहोत। काहीच नाहीये पुढे पुढे काय लावलं। केळफूल सोलताना हाताला खोबरेल तेल लावून घ्यायचं आणि त्यामुळे नाहीतर मग डाग हाताला लागतात केळफुलाच्या चिकाचे, तर ते लागत नाहीत। केळफुलाचं वरचं साल काढून घेत आहे आणि हे जी फुलं आहेत ती आपल्याला काढून घ्यायची आहेत आणि त्यामधला आपल्याला हा जो देठ आहे मधला तो काढून टाकायचा आहे आणि हे जे असं पंखासारखं आहे तो भाग काढून टाकायचा आणि असं हे आपल्याला फूल घ्यायचं आहे भाजीसाठी। मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते। हा जो पंखा आहे तो आपण काढला आहे आणि हे जे मधलं देठ आहे ते आता मी काढत आहे आणि असं हे फूल आहे। एवढं साफ करून घेतलेलं आहे। हे पांढरं पांढरं असं दिसतं तेव्हा आपलं सोलून पूर्ण होतं। तर आता आपण मी चिरताना दाखवत आहे तुम्हाला। असं बारीक चिरून घ्यायचं आपण। आता ही जी फुलं आपण साफ करून घेतलीत ती पण मी तुम्हाला चिरून दाखवते। ही पण आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहेत। अशीच आपल्याला ही फुलं आणि हे बोंड आहे केळीचं ते चिरून बारीक घ्यायचं आहे। केळफूल कापून भिजत ठेवलं होतं पाण्यामध्ये। हे कुकरमध्ये काळे वाटाणे 5-6 शिट्या मारून उकडून घेतलेले आहे। कांदा खोबरं आलं लसूणचं वाटण टाकून घेत आहे। हे मी अगोदरच भाजून ठेवलेलं आणि हे मी भरपूर व्हिडिओत दाखवलेलं आहे कसं केलेलं आहे ते। आता मी आता हे वाटण टाकत आहे। त्यातच हा एक टोमॅटो टाकून घेत आहे। ह्याच्यात थोडं पाणी टाकून घेऊ। आता आपण वाटण वाटून घेतलेलं आहे मिक्सरला। 2 चमचे तेल ओतून घ्यायचं आहे। त्यात आता मी कांदा चिरून घालत आहे फोडणीला। आता आपण कढीपत्त्याची पानं टाकून घेऊ आणि आता हे कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। मसाला टाकून घ्यायचा आहे। हा मालवणी मसाला वापरलेला आहे, मी घरी बनवलेला तो। थोडीशी हळद, ती पण घरगुती आहे। ही केळफुलाची भाजी आपण टाकून घेऊ। आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं। त्यातच हे उकडलेले काळे वाटाणे टाकून घेऊ। ते पण आपण मिक्स करून घ्यायचे आहेत। आता झाकण मारून शिजत ठेवू।
मस्तपैकी भाजीला वाफ आलेली आहे. आपण परतून घेऊ. याच्यात थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकून घेऊ. हे आता मिक्स करून घ्यायचं. आता याच्यात आपण थोडं कोमट पाणी घालून ठेवू. जरा भाजी शिजू देत. आता झाकण मारून आपण थोडा वेळ शिजत ठेवू भाजी. आता भाजी छान अशी शिजलेली आहे. तर आपण याच्यात वाटण टाकून घेऊ. आता आपण हे मिक्स करून घ्यायचं. आणि पुन्हा हे थोडा वेळ शिजत ठेवायचं, एक 10-15 मिनिटांसाठी लो फ्लेमवर. त्याच्यावर कोथिंबीर शिवरून घेऊ की अशी आपली ही केळफुलाची भाजी रेडी होते.